श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी हा खास संदेश. पुढील 10 मिनिटाकडे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकाल. स्वामी म्हणतात, बाळा, हे विश्व तुमच्या मार्गातून नकारात्मकता दूर करणार आहे. या आठवड्यात पैसा आणि आनंद तुमच्याकडे येत आहे. मला माहीत आहे की तुमचे मन कुटुंब, आरोग्य, आर्थिक आणि तुमच्या चांगल्या भविष्यासाठी विचारांनी व्यापलेलं आहे. बाळा, मी तुला दीर्घ आयुष्य देईल. तुझ्या चिंता संपवून आतापासून तू शांततेच्या व आनंदाच्या काळात प्रवेश करत आहेस. माझ्या प्रिय बाळा, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जी तू प्रार्थना करत आहेस, जे विचार मनात करत आहेस, तेच तुला मी देईल. त्याआधीच त्या तुझ्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. यावर विश्वास ठेवा. मला माहीत आहे की तुम्ही खूप काळजी करत आहात, पण मी तुमचा देव आहे हे विसरू नका. माझ्यासाठी काहीही कठीण नाही. तुम्ही मला पाहू शकत नाही, पण प्रत्येक समस्येचे उत्तर माझ्या जवळ आहे. धीर धरा. माझ्याकडे तुमच्यासाठी एक योजना आहे, जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. तुझ्या मनातील वेदना, त्रास आणि आर्थिक संकटाचे ओझे हे सर्व काही मला समजते. बाळा, एक दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा. सर्व संकट मला अर्पण करा. मी तुमचा शक्तिशाली देव आहे हे विसरू नका. तुमचे मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असते, तेव्हा शांत राहा. कुणाशी काहीही बोलू नकोस. शांत मनाने मनातल्या मनात स्वामी नामस्मरण करा. बाळा, एक लक्षात ठेवा की तुमचे स्वामी तुमच्यासोबत सतत असतात. हे संपूर्ण विश्व त्यांचं आहे, जे ब्रह्मांडाचे मालक आहेत. आपण या विश्वात राहतो. आपण स्वामींच्या नजरेसमोर राहतो. आज त्यांचे लक्ष प्रत्येक स्वामी भक्ताकडे आहे. त्यांना मनापासून आवाज देतात, त्याकडे त्यांचे लक्ष पूर्ण आहे. स्वामी म्हणतात, मला तुमच्या दुःखाचे कारण माहीत आहे. काही वेळा मला तुम्हाला काही गोष्टी शिकवायच्या असतात, म्हणून नेहमी मी परीक्षा घेत असतो. पण आठवण आणि मला सांगा की बाळा, कधी तुमची साथ मी दिली नाही का? प्रत्येक वेळेला तुम्ही आवाज देता व मी येतो. मग मी तुमचा रक्षण करता देव आहे. माझे बाळ संकटात असेल तेव्हा मी न बोलवता येईल. जेव्हा भक्ताच्या पाठीमागे देव चालतात, तेव्हा त्यांच्या मागे 4 पावले असतात, 2 स्वतःची व 2 देवाची. पण जेव्हा संकट येते तेव्हा 2च पावले उरतात. जेव्हा भक्त देवाला विचारतो की देवा, माझ्यावर संकट आले तेव्हा तुम्ही कुठे गेले होतात? मला 2च पावले दिसलीत आणि ती फक्त माझीच होती. तेव्हा देव बोलतो, माझ्या मुला, अरे ती पावले माझी होती. मी तर तुला कडेवर उचलून घेतलं होतं. जेव्हा संकट येतात तेव्हा मी तर त्यांची तीव्रता कमी करतो. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, जिथे तुझा हात कापणार होता तिथेच फक्त तुझ्या बोटाला इजा होते. माझ्या बाळा, मी सदैव तुझे ऊन, वारा, पाऊस प्रत्येक ऋतूमध्ये रक्षण करतो. विश्वास ठेव माझ्यावर. स्वामी भक्तांनो, तुमचा विश्वास असेल तर आत्ताच हे आपलं स्वामी भक्ती चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा. भाग्यवंत ठराल. विश्वास ठेवा. व तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस येणार आहे व ती वेळ आली आहे की तुमचे प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मी देणार आहे. बाळा, प्रत्येक संकट हे संधी म्हणून येते. काय माहीत, ह्यांच्यातच तुझे पुढे चांगले होणार आहे. जर आपण विश्वास ठेवला नाही आणि संकटांना बघून रडत बसलो तर संकट संपणार नाही. स्वामी म्हणतात, आलेले सुख किंवा येणारे सुख आपल्या रडण्याने दूर जाईल. म्हणूनच स्वामी म्हणतात की जो हमेशा दुःखाचे रणगाणे गात राहतो, त्याच्या दरवाजात आलेले सुख हे निघून जाते. दरवाजातून सुख वापस जाते. एक चिमणी असते, ती खूप आजारी असते. तिचे पंख तुटलेले, ती उडू शकत नाही. तिला खायला अन्न नाही, प्यायला पाणीसुद्धा नाही. ती अशीच देवाला बोलते, देवा,
का मला एवढं त्रास का दिलास, एवढं दुःख माझ्या आयुष्यात का तुम्ही दिलंस. तेव्हा एक देवाचा पक्षी फिरत फिरत त्या पक्षाजवळ येते आणि त्याला बघितलं. त्याला त्याची दया आली आणि तो देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, त्या पक्षाचे चांगले करा, मला त्याची अवस्था बघवत नाही. तेव्हा देवाने त्याला सांगितले की तू त्या पक्षाला जाऊन बोल की मी सांगतो ते की आज जी अवस्था आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद कर. देवा मला आज जेवण नाही मिळाले, तुमचा धन्यवाद. दुःख आले, देवा धन्यवाद. सुख मिळाले, देवा धन्यवाद. असे तो 15 दिवस प्रत्येक क्षणाला देवाचा धन्यवाद करतो. उपाशी असला तरीही देवाला धन्यवाद बोलतो व एक दिवस चमत्कार होतो, तो पक्षी खरोखर उडायला लागतो. परमेश्वर म्हणतात की तुम्ही स्वतःला दुःखी समजणार तर दुःखीच राहणार. देव तुमच्याशी बोलत आहे. मला माहीत आहे की हे मागील वर्ष कठीण गेलं आहे. मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे त्या पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही तुमची शक्ती आणि पात्रता यावरून प्रश्न विचारू शकता. हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की देवाद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता. हार मानू नका, तुमच्या स्वप्नापासून दूर करू नका. लक्षात ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे आणि यशस्वी व्हाल. जे तुम्हाला ते मी करू शकतो. आज तुमची परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे. तुमची कंपन वाढवा आणि ते वाहू द्या. तुमचे आशीर्वाद मार्गावर आहेत. तुम्ही तयार आहात का? स्वामी सांगतात तुम्हाला की स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा. हेच खरं जीवन आहे. सहमत असाल व तुमचा खरोखर स्वामीवर विश्वास असेल, त्यांच्या चमत्कारावर विश्वास असेल तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. टाईप करा व सबस्क्राईब करून लाईक करा. कमीत कमी 3 व्यक्तींना तरी शेअर करा. ते स्वामी भक्तीशी जुळतील तर त्यांचं चांगलं होणारच, पण त्यांच्या पाठी तुमचंसुद्धा भलं होणार. स्वामींचे आशीर्वाद तुम्हालासुद्धा मिळणार एका शेअरने. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना. भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.